नमस्कार मंडळी, मी वैशाली रोकडे माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत करत आहे. कसे आहात तुम्ही? मस्त ना. आता काय माझी तब्येत 5-6 दिवसापासून खराब आहे. तर काल मी लाईव्ह घेतला नाही कारण की काल जास्त खराब झाली. काल ब्लड वगैरे चेक केलं आणि आता त्याचे रिपोर्ट आणायला चालले. तर बघू आता रिपोर्टमध्ये काय निघतं. आणि हे उन्हासाठी बांधले, मला बांधता पण नाही येत व्यवस्थित. जाते मी कारण थोडं म्हटलं चालल्याने जरा फरक पडला तर वाढला, तर वाटायला लागलं जरा. आज बरं वाटते म्हणून चालते, काल बरं नव्हतं म्हणून चाललेच नाही, थोडं पण चालले नाही. काल दिवसभर झोपून होते मी, सुधरतच नव्हतं काल. म्हणजे डायरेक्ट रात्री दवाखान्यात जायलाच होतं. जेवण वगैरे पण काही गेलं नाही, अजून पण जात नाही आहे. एकदम तोंड म्हणजे माझं सगळं कडू कडू झालं आहे. ते ब्लड टेस्ट पण मला वाटलं नव्हतं करेल म्हणून डॉक्टर, पण काय माहिती कशामुळे केलं आहे. कारण की तापच येत होता ना. बघते आता काय सांगते रिपोर्टमध्ये काय नाही. आणि आता दाजी मला कुठले शॉर्टकट रस्त्याने नेते, मला तेच बघायचं आहे. कारण की मी ज्या रस्त्याने जाते शॉर्टकट, आणि त्यांचे पण आता सगळे रिपोर्ट कळले आहेत. त्या डॉक्टरने व्यवस्थित सांगितलं. आणि ज्या डॉक्टरकडे मी त्यांना बोलले होते जाऊ नका, ते काय ऐकले नाही. शेवटी ज्या मी डॉक्टरकडे बोलले त्या डॉक्टरने त्यांना पूर्ण क्लिअर सांगितलं की काय झालं म्हणून. त्या डॉक्टरने गोळ्या द्यायचा आणि हाच आम्हाला प्रश्न विचारतो की तुमची चक्कर का नाही थांबली, का नाही थांबत आहे. मग हा डॉक्टर होता ना, याला कळायला पाहिजे चक्कर का नाही थांबत आहे म्हणून. आणि रिपोर्ट तर असे ढिगभर सांगितलं की तुम्ही ही ब्लड टेस्ट करा, ती टेस्ट करा. आणि आता ह्या डॉक्टरकडे जे गेले मी, त्यांनी व्यवस्थित त्यांचा जो एक्सरेचा रिपोर्ट आहे तो प्रॉपर वाचला आणि त्यांना सांगितलं की काय झालं आहे म्हणून. त्यांना मसाज वगैरे करायला लावला आहे. काल गरम पाण्याची पिशवी दिली शेकायला. आता इंजेक्शन देणार आहेत चक्रेसाठी. या डॉक्टरने आम्हाला काहीच सांगितलं नाही. पण दाजीचा विश्वास त्या डॉक्टरवर आहे. आणि मला एवढं झालं तरी पण मी त्या डॉक्टरकडे काही गेले नाही. बस बघा, इथं गावदेवी मंदिर आहे. नाही कळलं. बस स्टँडवर बघा नाव वेगळं आहे. पुढे जायचं काय तर फिरता दवाखाना. इथं बघा, हे बघितलंय का तुम्ही? नवीन दुकानं झाले कपड्यांचे बघा. मी सोसायटी ते मिठा घालायची नव्हती का मधुकर, तर सोसायटी त्याचं पूर्ण नवीन कपड्याचे दुकानं झाले. आंबे तर खायला कधी भेटेल काय माहिती. हे बघा पूर्ण नवीन दुकानं झाली. आंबे आले बाबा, आंबे मागत काही घेऊ शकत नाही. बघा मंडळी, माझे रिपोर्ट आले आहेत. तर मला सांगितलं आता कावेरी आणि मलेरिया सलाईन चालू केले आहे. ॲडमिट व्हायला सांगितलेलं, पण ॲडमिट नाही झालं. येऊन जाऊन सलाईन लावणार आहे. तर लाईव्ह बघू आता चालू करायची का नाही, सांगते नंतर तुम्हाला बाकी काय आहे. गोळ्या आणि रिपोर्ट. आता या गोळ्या बघा किती दिल्यात, काढून दाखवते तुम्हाला. एवढ्या गोळ्या खायच्यात मला. ते पिलू ते उचल चालत. ज्याला कंटाळत होते मी, एवढे दिवस दवाखान्यात जात नव्हते, काय नव्हते, ह्यामुळंच जात नव्हते मी, ह्या गोळ्यांमुळे. याच्यात ठेवून दे ना, ते परत न्यायचं आहे ना हे संध्याकाळी. एक
बापरे, मला आता गुंडी यायला लागली. 2 3 4 5 6 7 5 दिवसाच्या गोळ्या, एवढ्या 7 गोळ्या खायच्या झाले. कारण की तनिषचे पेपर चालू आहेत. तर ते हॉस्पिटलमध्ये मी ॲडमिट झाले. तर सध्या घरी कोणी नाही आहे, त्याच्यामुळं म्हटलं ॲडमिट नाही होत, येऊन जाऊन करते. सकाळ संध्याकाळ लावायच्या आहेत. आणि मला वाटलं नव्हतं मलेरियन कावळी सोबतच होईल म्हणून, पण आता जे आहे ते आहे. तर आता जेवते, औषध वगैरे घेते आणि थोडा आराम करते. भेटू संध्याकाळी. धन्यवाद मंडळी. चला बाय.